लोकांच्या मृत्यूंना त्यांच्या अकार्यक्षमतेला ते लोकांना सांगतात की कुत्रा गाडीच्या खाली आला आणि मेला तरी ते गृह खात्याची जबाबदारी आहे. या पद्धतीचं टोलवाटोलवी करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही. बेजबाबदार अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्राची जी दुर्गती आपण केलेली आहे, कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजवलेले आहेत, याच्यापासून तुम्हाला पळता येणार नाही. जनाची नसेल तर मनाची असेल तर तातडीनं राजीनामा द्यावा. आणि आम्ही तर उद्या माननीय राज्यपाल महोदयांना भेटू आणि सांगू की तातडीनं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. हे सरकार बरखास्त केलं पाहिजे. शेतकऱ्या या राज्यामध्ये ना शेतकरी सुखी आहे, या राज्यामध्ये ना तरुण सुखी आहेत. महागाई इतकी मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवलेली आहे. आणि या पद्धतीचं जे वातावरण आज महाराष्ट्रामध्ये आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही, या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही, अशी जी परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून राज्यपाल महोदयांनी तातडीनं या सरकारच्या बरखास्तीचं राष्ट्रपती महोदयांकडे विनंती करावी. अशा पद्धतीची भूमिका उद्या आम्ही माननीय राज्यपाल महोदयांकडे करणार आहोत. आपल्याला पाहायला मिळत असेल की राज्यातला IPS असेल की IAS असेल, या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जी दहशत आहे, या सरकारचा जो गुंडाराजाचा प्रभाव आहे, आपण पाहिलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तडीपार गुंड त्यांच्याबरोबर फिरताना आपण पाहतोय. आणि ज्यावेळेस राज्यकर्त्यांच्या बरोबर तडीपार गुंड फिरताना आपण पाहतोय, कसब्याच्या निवडणुकीमध्ये तर यांनी त्यांचा सर्रास वापर केला. आम्ही आक्षेपही घेतला होता की तडीपारांना तडीपारी वापस घेऊन मतदानावर कसा प्रेशर आणता येईल, हा पण प्रयत्न राज्याच्या सरकारने कसब्याच्या निवडणुकीमध्ये केलेला होता. पण कसब्याच्या सुजाण जनतेने या सरकारला त्याची जागा दाखवली. आमच्या रवी धंगेकरला त्या ठिकाणी बहुमताने निवडून आणलं. त्याचे पण फोटो त्या काळामध्ये व्हायरल झाले. गुंडा राज आणि गुंड्यांचं सरकार आहे का, ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे ही जी काही आपसी वैमानस्पद जेव्हा चालतं, पण जेव्हा शासनाचं आणि प्रशासनाचा दबाव या अशा गुंडाराज प्रवृत्तीवर असतो, त्यावेळेस असे पाप केले जाऊ शकत नाही. हे सरकार आणि प्रशासनाला एक प्रकारचा हा चॅलेंज आहे. ज्या पद्धतीनं राज्यामध्ये आता धाकच गुंडांमध्ये राहिलेला नाही. मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की अवैध हत्यारं मोठ्या प्रमाणात नागपूर शहरामध्ये, ज्या राज्यामध्ये गृहमंत्री आहे, सगळ्यात जास्त अवैध हत्यारं नागपूरमध्ये आहे. हा विभागाचा रिपोर्ट आहे. 2 नंबरमध्ये ठाणे आहे, 3 नंबरमध्ये मुंबई येतो आणि 4 नंबरमध्ये पुणे येतात. आणि महाराष्ट्राच्या या प्रमुख शहरामध्ये या पद्धतीचा अवैध हत्यारं बाळगणं. आणि आता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या खिरापतीसारख्या लोकांना बंदुकीच्या लायसनी दिले जातात आहेत. म्हणजे आखरी सरकार काय या राज्यामध्ये गुंडाराजची निर्मिती करून या महाराष्ट्राच्या प्रतिमेलाच आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला संपुष्टात आणण्याचं पाप जे करतात आहेत, महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही. बिलकुल आहे की जे काही केंद्र सरकार गेल्या 10 वर्षामध्ये सामान्य जनतेला लुटून मुठभर उद्योगपतींना मोठं करून ज्या पद्धतीनं वागते आहे, जनतेच्या पैशाची उधळपट्टी ज्या पद्धतीने चाललेली आहे आणि पैशाच्या आणि केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून जो दुरुपयोग केला जातो आहे, तेही आपण पाहतोय. त्याचा असर पूर्ण राज्यात येत आहे. म्हणजे आसामचे मुख्यमंत्री सांगत असतील की या मागास समाजाचा जन्म आमच्या उच्चवर्णीयांची सेवा करण्यासाठी झालेला आहे, असं जेव्हा एका राज्याचा मुख्यमंत्री म्हणत असेल आणि त्यावेळेस आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी राज्यसभेमध्ये म्हणत असतील की त्या मुख्यमंत्र्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे, त्यांनी संविधानाचं उल्लंघन केलं, त्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री तिथं हसतात आहेत. याचा अर्थ काय समजला पाहिजे की या
व्यवस्थेला, भाजपच्या मानसिकतेची ओळख प्रधानमंत्र्याच्या हसण्यातून त्या ठिकाणी स्पष्ट होते की या देशामध्ये आता बहुजनांना जगण्याचा अधिकार नाही, मुठभर लोकांना जगण्याचा अधिकार आहे. हाच त्याचा संदेश देण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळे ही मानसिकता एकदम क्लिअर आहे आणि ती मानसिकता आपण ओळखतोय. कुठल्या असेल, विरोधी पक्ष नेत्यांजवळ तशी कुठली माहिती असेल, त्याच्या आधारावर त्यांनी बोलले असेल. पण याच्यामध्ये जे काही भाजपनी जो गुंडाराज आणलेला आहे तुम्हा मला कोणालाही नाकारता येत, सर्रास धमक्या देतात आहे. आत्ता आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये एवढा दबाव तंत्र अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यावर चाललेला आहे. कोणाला केंद्रीय तपास यंत्रणेचा भीती दाखवली जात आहे, कोणाला प्रलोभन दिलं जात आहे आणि या माध्यमातून पक्ष तोडणे, आमदार खासदार तोडणे, कार्यकर्ते तोडणे अशा पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे आणि हे तुम्हा मला कोणालाही लपलेलं नाही आहे. राऊतांनी फडणवीसांचा अकार्यक्षम गृहमंत्री म्हणून उल्लेख केलेला आहे. गृहमंत्री आहेत तरी पुढे चायपे चर्चा कसली करताय असा त्यांचा आरोप आहे. एकंदरीत मागचे दिवस बघताय, एकंदरीत कल्याणमधलं गोळीबार प्रकरण असो किंवा घोसळकरांचं असो, कायदा सुव्यवस्था एकंदरीत ढासळली असं वाटतंय का? आणि या अनुषंगानं जर उद्या तुम्ही राज्यपालांची भेट घेत आहे तर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणार का? मी मगाशी म्हणालो की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही, हे तुम्हा आम्हाला कोणालाही नाकारता येत नाही. जनता भयभीत आहे, महिला असुरक्षित आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही. IPS अधिकाऱ्यांवर ज्या पद्धतीचं एक दबाव तंत्र आहे, गुंडाइजम करणारे जे काही IPS अधिकारी आहे, ज्याचा दुरुपयोग केलेला आहे ते ही पण आपण या राज्यामध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे या गुंडाइजम प्रवृत्तीला त्यांच्या बगलबच्चे झालेले, या सरकारचे बगलबच्चे झालेले IPS अधिकारी हे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत. तुम्हा आम्हाला कोणाला नाकारता येणार नाही. पण इमानदार IPS अधिकारी जे आहेत वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ते भयावह परिस्थिती आहे. अनेक IPS अधिकाऱ्याशी आमचं बोलणं होतं, IAS अधिकाऱ्याशी बोलणं होतं, सिनियर अधिकाऱ्याशी बोलणं होतं. ते सांगतात की महाराष्ट्रात कधी ही परिस्थिती नव्हती, ती परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. आणि म्हणून फडणवीसांना जनाची नसेल तर मनाची असेल आणि माणसाचं आणि कुत्र्यांचा फरक जर त्या राज्याच्या गृहमंत्र्याला कळत नसेल तर हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, हे तर स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातला अंतर्गत सत्ता संघर्ष महाराष्ट्राला या स्थितीमध्ये आणून ठेवतंय असं वाटतं का? कारण काही ठिकाणी असं दिसून येतं, अशी चर्चा आहे की मुख्यमंत्री परस्पर निर्णय घेतात, त्यामुळे उपमुख्यमंत्री काही बोलत नाही, काही रिॲक्ट होत नाही किंवा काही काम करत. तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. प्रत्येकांना तिघही आता 3 तिथं हिस्सेदार झालेले आहेत, 3 खोके एकत्रित आलेले आहेत आणि या 3 खोक्यांच्या याच्यामध्ये जे काही परिस्थिती निर्माण झालेली की माझा पक्ष मोठा होतो की त्याचा पक्ष मोठा होतो. मी अनेकदा विधानसभेत मी बोललो होतो की मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर आहे की ती खुर्ची आम्हाला कशी ताब्यात मिळतं, याचा प्रयत्न सत्तेमध्येही आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि त्याच्यामुळे कोणाचे कार्यकर्ते आम्हाला ओढता येईल, कोणत्या आमदार ओढता येईल, कोण खासदार ओढता येईल, कोणत्या जागा आम्हाला घेता येईल, त्या पद्धतीचा एक सत्ता संघर्ष इथं चाललेला आहे. राज्याची तिजोरी कोण जास्त लुटते याच्यावरही एक मोठी स्पर्धा चाललेली आहे. जनतेच्या नावाने योजना करायच्या आणि त्या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा लुटणं, हे मग आनंदसिद्धा असेल, आता ते तुमचं काय मोबाईल आणि साडी, मोबाईल असेल, साड्या असेल, मोठ्या प्रमाणात लूट त्या ठिकाणी चाललेली आहे. सरकार आपल्या दारीच्या नावानं जिल्ह्याच्या जो DPDCचा फंड असतो, जिल्हा विकासाचा निधी असतो, त्याच्यातले 3-3, 4-4 कोटी रुपये यांनी त्यामध्ये खर्च केलेला आहे आणि ते आपल्या बगलबच्च्याला कसं लुटून देता येईल याच्यावर त्यांची एक मोठी स्पर्धा चाललेली आहे. आणि ह्या लूटपाटमध्ये
आणि सत्ता संघर्षामध्ये जनता वाऱ्यावर आणि ह्या गुंडाराजचा प्रभाव त्या ठिकाणी आपल्याला जास्त पाहायला मिळतोय आणि हे वास्तविकता आहे. उपमुख्यमंत्री यांनी श्वानाची तुलना केली. दुसरीकडे सकाळी अजित पवार देखील बोलले की आता विरोधकांना ऐकी संधी मिळालेली आहे सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी. मात्र असं असताना देखील उल्हासनगरमध्ये ज्यांनी गोळीबार केली ते आमदार गायकवाड भाजपचे यांचा राजीनामा अद्यापही घेतला गेलेला नाहीये त्यांच्या पक्षाकडून. कशा प्रकारे तुम्हाला काही दिवसांनी गणपत गायकवाडांचं भाजपमध्ये प्रमोशन झालेलं पाहायला मिळणार आहे. कारण की तिथं जो तडीपार माणूस असतो त्याला जास्त महत्त्व असतो. जो जास्त गुंडाराज करेल त्याचं जास्त महत्त्व आहे. त्यामुळे या भाजपचं जो खरी असली चेहरा आहे तो लोकांच्या समोर आलेला आहे. त्यामुळे त्याचा राजीनामा नाही, त्याचं उलटा प्रमोशन हे बीजेपी करतील ही त्यांची मानसिकता आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुमच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. ते म्हणतात की ओबीसी आणि मराठा हे जे काही चाललेलं आहे तुम्ही ओबीसी नेते स्वतःला म्हणवता आणि अशा पद्धतीनं सगळं राजकारण सुरू असताना खरं तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. ज्या पद्धतीनं विरोध तुमच्याकडनं अपेक्षित आहे तसा विरोध होत नाही. मला एक कळत नाही, पागल झाले ते लोक. पागल लोकांच्या गोष्टी इकडे आमच्याकडे करू नका. मला एक सांगायचं, सरकार राज्यात माझं नाही, सरकार केंद्रात माझं नाही, माझ्या पक्षाचं नाही. हे ओबीसी हे मराठा पण म्हणतात आणि ओबीसी पण म्हणतात, हे जाहीरपणे म्हणतात ते लोक. मग हे सगळं असताना ते आहे की नाही मला माहिती नाही डोक्यात, तर माझा राजीनामा मागायची काही गरज नाही. मी कशाला ट्रॅपमध्ये फसू. सरकारने जेव्हा सर्वपक्षीय मीटिंग झाली त्यामध्ये सांगितले की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही हात न लावता, सरकारचा बयान आहे, तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी दिलेला आहे की ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ. तर मग त्यांच्या भांड्यात मला पडायची काय कारण आहे. म्हणून मी म्हटलं की पागल लोकांच्या गोष्टी इकडे करून ज्याला काही महत्त्वच नाही आणि त्यांचं महत्त्व काय आहे त्या भाजपमध्ये मला मी त्यांच्यावर प्रतिक्रियाच देणार नाही आणि ते काही माझ्या याच्यात नाही आहे. माझ्या निशाण्यावर जसं आज ते मोर्चे काढतात आहेत राहुल गांधीच्या विरोधात, किती वर्ष काँग्रेस नेहरूजी गांधीजी यांच्यावर ते मोर्चे काढतील, त्यांच्या विरोधात बोलतील, हे आता जनताच त्यांना प्रश्न विचारते. 10 वर्ष तो तुमचं सरकार झालं. आमचे नेते राहुल गांधीजींनी सांगितले की ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. देशाचे प्रधानमंत्री अगर नरेंद्र मोदी ओबीसीच्या आहेत असं ते म्हणतात, मागास समाजाचे आहेत ते असं म्हणतात. आपल्याला माहितीसाठी सांगतो की जेव्हा 2012 नरेंद्र मोदीजी पहिल्यांदा 2002 जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी त्या गुजरातमधले पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तर त्या ठिकाणच्या सगळ्या पेपरला बातम्या आल्या होत्या, मॅगझिनमध्ये आलेल्या होत्या. ते आमच्या गुजरातचे PCC अध्यक्ष शक्तिसिंग गोहिलनी ते सगळं दाखवलं मीडियाला. ते आज सांगितलं की उच्चवर्णीय सुपर अप्पर कास्ट या जातीचा पहिला मुख्यमंत्री गुजरातमध्ये झाला. अशा पद्धतीच्या हेडलाईन गुजरातच्या पेपरमध्ये आलेल्या होत्या. त्याचं आमच्या हे दाखवलं. मग आता त्यांच्या जातीचा प्रश्न आलेला आहे. ती जात ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ती जात ओबीसी प्रवर्गात टाकण्यात आली आणि भाजपला ज्या पद्धतीने एक वातावरण मागास समाजाचं, जिथं रेल्वे स्टेशन नाही तिथं चहा विकलायला दाखवलं त्यांनी, अशा पद्धतीची एक स्क्रिप्ट तयार केली. हे आता लपलेली नाही आहे. मग ते आहेत की नाही त्याच्या सर्टिफिकेटमध्ये आम्ही जाणार नाही, ते किती शिकले त्यांच्या डिग्रीमध्ये आम्ही जाणार नाही. देशाचे गृहमंत्री दाखवतात कधी कधी मधा डिग्र्या, त्याच्यामध्ये आम्हाला जायचं नाही. पण ओबीसीच्या जातीनिहाय जनगणना करायला विरोध का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून त्यांच्या जातीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचं उत्तर पहिलं दिलं पाहिजे. आज तुम्ही देशामध्ये जातीनिहाय जनगणना बंद करून मागासवर्गीय लोकांचं आरक्षणच संपवायचं तुम्ही लोकांनी निर्णय घेतलेला आहे. त्याच्यावर पहिले बोललं पाहिजे, पण त्याच्यावर बोलायचं नाही. पण गांधी परिवारावर सातत्याने टीका करून तुम्ही 10 वर्ष सत्ता भोगली. तुम्ही भोगली, मी भोगली शब्द वापरतो. यांनी देशाच्या जनतेसाठी या सत्तेचा उपयोग केला नाही, यांनी स्वतःसाठी सत्ता भोगली
देशाच्या जनतेला लुटलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून मोदी अमित शहाचा GST आणला आणि BJPचा GST आणला आणि त्याच्या माध्यमातून सामान्य लोकांना लुटून या देशाच्या असंख्य लोकांना गरीब करायला तुम्ही निघालेला आहात. हे आम्ही सगळेजण पाहतोय. आणि त्याच्यामुळे तुमच्या या सगळ्या मगरमच्छ के आसू जे भाजपवाले मोर्चे काढतात आहेत राहुल गांधींच्या विरोधात, त्याचा काही फरक पडणार नाही. राहुल गांधींना हे एवढे घाबरतात आहेत. मणिपूर ते मुंबई राहुल गांधींची यात्रा जशी जशी पुढं सरकत आहे तिथं तसा लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात राहुल गांधींना मिळतो आहे. आणि त्याच्यामुळे यांची ही जी भीती यांच्या मनात निर्माण झालेली आहे. म्हणून राहुल गांधींना त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न भाजप करते आहे. पण देशातली जनता राहुल नेता आहे आणि राहुल गांधींच्याच नेतृत्वात देशामध्ये सरकार येणार, मी तुम्हाला आत्तापासून सांगतो. बघा, काही लोकांना पक्ष दृष्टिकोन असतो, हे दोन फरकत असतात. आणि आता भाजप असेल, त्यांच्यासोबत असलेले दोन पक्ष असतील, स्वतःचं काही स्कोप आहे नाही तर प्रलोभन देऊन की आम्ही जे लुटमार करतो त्या लुटमारमध्ये सहभागी व्हा. तर काही लोक चाललेत प्रलोभनात, काही लोक केंद्रीय तपास यंत्रणेचा जो दुरुपयोग होत आहे त्याच्यामध्ये चाललेला आहे. तर त्याला काँग्रेसला कुठलाही फरक होणार नाही, त्याची काळजी करू नका. मी तुम्हाला बाजूच्या तेलंगणाचं उदाहरण सांगतो. आमच्या काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले अनेक आमदार, तिथले जे मुख्यमंत्री होते, काय नाव त्याचं, चंद्रराव, त्यांनी घेऊन गेले होते. आमचे 4-5च आमदार वाचले होते. आम्ही नवीन लोकांना संधी दिली, बहुमतानं सरकार आमचं आलं. त्याच्यामुळे ही जी सगळी व्यवस्था आहे त्यांनी करावी. त्यांच्याजवळ आता सत्ता आहे, सत्तेचा दुरुपयोग BJP करते हे तर सगळ्यांनाच कळतं. बाबांचं जे प्रमाणे वक्तव्य होतं की न बोललेलं बरं, मौनच बरं, असं एकंदरीत सूचक वक्तव्य कुणासाठी होतं? कोणाचं? बाबा सिद्दीकरचं. ते आम्हाला आता आमच्या पक्षाचे राहिलेच नाही, त्याच्यामुळे आम्हाला काही त्यांच्याबद्दल. अरे मला आम्ही सांगितलं ना तुम्हाला, जे काही प्रलोभन देत आहे तुम्हाला सगळ्यांनाच कळत आहे. नाही झालं तर ED-CBIची कशी भीती दाखवते तेही तुम्हाला कळत आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यात फार काही त्याला जायचं नाही आहे. या सगळ्या याच्यामुळे काँग्रेसचाच फायदा होणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये बहुमतानं काँग्रेसच येणार, कारण की जनतेचा विश्वास हा काँग्रेसच्या प्रती आहे. आणि मी स्वतः आजच दौऱ्यातून आलो, सगळीकडे फिरत असताना लोकांचा कोल आपल्याला पाहायला मिळत आहे, हाताच्या पंजावर आहे. आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा विचार हा लोकांनाच तारू शकतो, ही भूमिका आता जनतेची झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला या सगळ्या याच्यामध्ये दबाव तंत्राच्या आणि प्रलोभनाच्या याच्यामध्ये जे कोणी जातील त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया आम्हाला द्यायचं काही कारण नाही. भावना नेत्यांमध्ये आहे आणि म्हणून ते निघून जाण्याची तयारी कसल्याची चर्चा आहे, तर तुमची त्याला म्हणजे मतदान दाखवायलाच पाहिजे, ते दाखवलं जातं. मी स्वतः तिथं बसणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये गडबड होणार नाही. आमचा एक खासदार राज्यसभेमध्ये कमी होतो, आमचे कुमार केतकर साहेब, आणि त्याच जागी ही निवडणूक आहे. त्यामुळे एक खासदार काँग्रेसचा निवडून जाईल, त्याच्यामध्ये कुठलाही दुमत नाही. त्यामुळे इथं मी स्वतः बसणार आहे, तिथं वोट बघण्यासाठी. मी बसणार आहे तिथं वोट बघण्यासाठी. 2 दिवसात पता लागेल.
15 तारखेला विशेष अधिवेशन ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये घेतलं जाणार आहे. काँग्रेसची या अधिवेशनामध्ये काय भूमिका आहे? मला मी त्यांचं कार्यक्रम पत्रिका पाहतोय, पण तिथं कुठंच नाही. त्यांना पुरवणी मागण्या मांडतात आहेत, बघ काहीतरी 26-27 तारखेला बजेट मांडतात आहे, प्रश्न काहीच नाही. आता काय आहे त्यांचा अजेंडाच अजून आलेला नाही. त्याच्यामुळे अजेंडा आला नाही तर मी त्याच्यावर आता काय प्रतिक्रिया देऊ. महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा होती आहे. आता पुरवणी मागण्या आता महिनाही नाही झाला, पुरवणी मागण्या 1 लाख कोटीच्या त्यांनी घेतल्यात. महाराष्ट्रामध्ये हे पहिल्यांदा झालं. या राज्य सरकारनी या राज्याचा दिवाळा काढलेला आहे असं मला वाटतं. अर्थतज्ज्ञांकडूनही तुम्ही माहिती घ्या की अखेरी आमचा जो बजेट वार्षिक बनतो त्या बजेटमध्ये आम्हाला जे काही वार्षिक खर्च आहे, काय डेव्हलपमेंटचा खर्च आहे, त्याचं फार 4-5, 10,000, 15,000 कोटीचं आम्ही पुरवणी मागण्या करू शकतो. पण 1-1 लाख कोटीच्या पुरवणी मागण्या 2 बजेटमध्ये त्यांनी घेणं म्हणजे राज्याचा दिवाळा निघाला आहे का? आता पुन्हा त्यांचा पहिला दिवस तो पुरवणी मागण्याचाच आहे. हे चाललं आहे महाराष्ट्रामध्ये. राज्याच्या तिजोरीचा यांनी दिवाळा काढलेला आहे हे त्याच्यातून स्पष्ट होत आहे. आणि म्हणून सरकारला ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर द्यावं लागेल. आणि प्रश्न उत्तर नाही, प्रश्न म्हणजे काय हुकुमशाहीकडे चालली का वाटचाल? नाही, पण जर 15 तारखेचा कुठलाच मेसेज नाही किंवा अजेंडा दिसत नाहीये तर मग हे आश्वासन, खोटं आश्वासन नेमकं कोणाला दिलं जाते? मराठा समाजाला दिलं जाते का ओबीसी समाजाला दिलं? आम्ही पहिल्या दिवशी ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलाला निंबू सरबत पाजून आझाद मैदानावर त्यांचं आंदोलन सोडवलं, त्या दिवशी आम्ही पहिली प्रतिक्रिया तीच सांगितली की सरकारने, कारण तिथं दोन्ही उपमुख्यमंत्री आले नाही, कारण ऐतिहासिक निर्णय करणार होते. हे सांगत होते की आम्ही ऐतिहासिक निर्णय करतोय. मग ऐतिहासिक निर्णयामध्ये 2 उपमुख्यमंत्री काय गायब झालेत? आणि राज्यात आलं तर मराठा समाजाला, धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ तर 2 महिन्यात ते तर 10 वर्ष दिले नाही. पण एवढा ऐतिहासिक निर्णय राज्याचा मुख्यमंत्री घेत असताना दोन्ही उपमुख्यमंत्री ज्यांनी आश्वासन दिलं होतं, जे फडणवीस ते आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते पण तिथं गेले नाहीत. आणि म्हणून आम्ही त्या दिवशीच प्रश्न विचारला होता की यांनी ओबीसीला फसवलं की मराठ्यांना फसवलं हे यांनी जाहीर करावं. आता ते काही बोलायलाच तयार नाही सरकार. विधानसभेत आम्ही विचारलं होतं की कुठल्या आधारावर आपण आरक्षण देणार आहात, जनगणना करणार आहात का? आता हे जनगणना याही करतात आहेत. मुंबईमध्ये 6 दिवसात 27 लाख लोकांचं यांनी जनगणना केलेली हे दाखवलं. आता मुंबई शहरामध्ये 27 लाख लोकांचं 6 दिवसामध्ये हे कसं सर्वेक्षण केलं? 450-500 प्रश्न असतात. तुम्हाला कुत्रा चावला, माकड चावला तर तुम्ही वैद्याकडे गेलात का तुम्ही दवाखान्यात गेलात, असे प्रश्न होते त्याच्यात 450. तर त्या 450 प्रश्न विचारायला कमीत कमी अर्धा-पाऊण तास लागतात. आणि यांनी 6 दिवसात 27 लाख, असा कोणता चमत्कार झाला? थातूर मुतूर असा शब्द आपण वापरतो. या पद्धतीची सर्वे केला या लोकांनी का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. वास्तविकता जनतेच्या समोर यांनी मांडलं पाहिजे. या पद्धतीनं ओबीसी मराठा वाद निर्माण करून महाराष्ट्राचे तुकडे करण्याचं पाप हे जे बीजेपी आणि बीजेपी प्रणित सरकार करते आहे, या सरकारला जनतेला उत्तर द्यावंच लागेल. आणि विधानसभेतही आम्ही समजा आणला हा प्रस्ताव तर या सगळ्या प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल. ते कीर्तन भजन नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री ज्यापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून कीर्तन भजनच बोलतात तिकडे, की आता कीर्तन भजन नाही चालणार. राज्याच्या जनतेला हिशोब द्यावा लागेल. तुम्ही केलेल्या पापाचा हिशोब द्यावा लागेल आणि तुम्ही काय करताय राज्याच्या जनतेसाठी ते तुम्हाला सांगावं लागेल. हे आता ते तसं कीर्तन भजनवालं भाषण अजिबात नाही चालणार. आज भारतरत्न 3 पुरस्कार जाहीर झाले. गेल्या एका महिन्यात जवळपास 5 भारतरत्नांना पुरस्कार जाहीर झाले. काय सरकार आहे, सरकारला काही करता येते. आता मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो पूरा देश कंगाल है, मुमकिन है. मोदी है तो देश की युवा बेरोजगार है, मुमकिन है. मोदी है तो किसान आत्महत्या करता है, तो मुमकिन है. दुगनी फसल करा देंगे, 1.5 गुना दाम देंगे, गरीबों के खाते में 15 लाख डालेंगे, 2 करोड़ युवाओं को नौकरियां देंगे, मुमकिन है, क्योंकि वो जुमला हो गया. तर हे भारतरत्न
पुरस्काराच्या बद्दलचं जे राजकारण सुरू आहे त्याच्याबद्दलचा कुठली प्रतिक्रिया देण्याचं कुठलंही कारण नाही. शुभेच्छा आमच्या. नाना, अशी माहिती आहे की लोकसभा जागा वाटपासाठी महाविकास आघाडीमध्ये 5 जागांवरून जो आहे त्यांची मतभेद आहे. मात्र त्याची परवा आपण मीटिंग करू. पुढची भेट कधी होणार आहे? आपली रोजच होणार आहे. परवा भेट आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि आंबेडकरांची बैठक कधी होणार आहे? तारीख कधी? आंबेडकर साहेबांनी जे 25 प्रश्न आम्हाला जे जनतेच्या दृष्टिकोनातून दिलेले आहेत ते ऑलरेडी आमचे आहेच, पण आता तेच प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामुळे आंबेडकर साहेबांचं म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांचं आणि आमचं जनतेच्या बद्दलची जी काही जे त्यांना गॅरंटी द्यायची आहे त्याच्याबद्दलचं आमचं एकमत झालेलं आहे. उद्या त्याबद्दलची चर्चा पुन्हा आम्ही करू, पण ते प्रश्न आम्ही सगळे मान्य केलेले आहेत. ऑलरेडी आमची पण भूमिका तीच आहे आणि त्याच्यामुळे त्याला काही दुमत राहिलेलं नाही. आता त्याबद्दलची चर्चा उद्या प्रभारी येतात आहेत. उद्या आम्ही आमच्या सोबतच्या पक्षांशी चर्चा करणार आहोत आणि त्याच्यानंतर तातडीनं या जागा वाटपाचा जो आहे थोड्याशा त्या सगळ्या जागेच्या बद्दलचा निर्णय केला जाईल. आम्ही आज आता सगळ्यांशी चर्चा करतो आणि त्याच्यानंतरच निर्णय करू. एकटं जायचं की सगळ्यांना घेऊन जायचं ते आता संध्याकाळपर्यंत निर्णय करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.